अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामचंद्र भगवान की जय. अग्नि संत माधव बाबा महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्रीरामाचा जन्म प्रभाव, जन्मा जन्मेल राम राव. पाहू आला सुर समुदाव, तो नवलावो पाहू आले. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, श्रीरामाचा जन्म प्रभाव. रामचंद्र प्रभूंचा जन्म प्रभाव आहे. जे श्रीराम अजन्म आहेत ते जन्मणार आहेत. म्हणून सर्व सूर समुदाय ऋषीश्वर अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत असं सांगतात. परसुती समय कौसल्यसी, तव अयोध्येच्या चौपासी. इमाने दाटली आकाशी, बुध वेगेसी पै आले. कौसल्येचा प्रसूती समय आहे. तेवढ्यामध्ये सर्व देव लोक अयोध्येच्या चौपाशी चौबाजून सर्व ऋषीजनांचा मेळा आलेला आहे. सूर्यवंशा येईल रघुनाथ, या लागी मध्याने आला आदित्य. लग्नी साधिला विजित, जन्म मुहूर्त राघवा. सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभूंचा अवतार होणार आहे. म्हणून मध्यानी बरोबर मध्यभागी सूर्य आलेला आहे. सूर्याला आनंद आहे, माझ्या वंशामध्ये राम त्या ठिकाणी अवतार घेणार आहे. म्हणून जन्म मुहूर्त प्रभूचा साधण्यासाठी सूर्य स्थिर झाला. वक्री अतिचार होऊन वेगी चालो आपण, केंद्रीय आणि उच्च स्थान. तेथे ग्रहगण सवे आले. वक्री अतिचर होऊन सतत वाकडत चालणारे, कुणाच्याही वाकड्यात जाणारे ग्रहमान सुद्धा रामचंद्र प्रभूंसाठी अति चालून लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी सरळ रेषेत उभे राहिलेले आहेत. काही केंद्रस्थानी उभे आहेत, काही उच्च स्थानी उभे आहेत. अशा प्रकारे त्या सर्व ठिकाणी ग्रहजन आलेले आहेत असं सांगतो. शुद्ध सुमनी वसंत ऋतू, मधुमास अति विख्यातू. शुक्ल पक्ष नवमी अंतू, जन्म रघुनाथू पावला. शुद्ध सुमनामध्ये वसंत ऋतू, शुद्ध आणि सुमन आहे. आणि ऋतू कोणता आहे? वसंताचा ऋतू आहे. अतिशय विख्यात असणाऱ्या मधुमासामध्ये शुक्ल पक्षातील नवमी मध्ये दुपारच्या 12 वाजता प्रभू रामचंद्रजींचा अवतार झालेला आहे असं सांगतात. श्रीराम स्वे आयोनी, तो स्पर्शला नाही जन्म योनी. कौसल्या सन्मुख देखे नयनी, आश्चर्य मनी विस्मित. स्वतः रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी अयोनिजा आहेत. आणि अयोनिजा असणारे प्रभू प्रगट झाले. आणि अयोनीतून अयोनिज प्रगट झाल्यानंतर प्रभूंना पाहून माता कौशल्या आश्चर्य करतायत. नाही लागली वेन उद्भट, नाही दुखिनले गर्भपोट. सवे राम झाला प्रगट,
अति उद्भट निज तेज वेण लागलेली नाहीये, दुःख लागलेलं नाही, कळ लागलेलं नाही, कसल्याही प्रकारचा त्रास न होता. नाही तर महाराज तुम्ही आम्ही जन्मताच माईला त्रास द्यायला सुरू, तिथून पुढे जे त्रास सुरू होतो ते अख्ख्या जगाला त्रास. असं नाही महाराज, तो सुखच देणार. बघा वन वे रस्त्याला एकाच दिशेनं वाहन जातात, दुसरीकडून येत नाही. तसं रामाचं दुकान वनवे आहे, तिथं फक्त सुख मिळतं, दुःख तुमच्या आमच्या प्रारब्धानं मिळतं. नाना प्रकारच्या कर्मानं दुःख मिळतं. राम फक्त सुख देतो आणि असे सुख देणारे प्रभू आईच्या समोर अतिशय उद्भट तेजानं प्रकट झाले असं सांगतात. स्वप्रकाशे सवलिला निज तेजे अति शोजवळा घवघवीत घन सावळा देखे डोळा कौसल्या. स्वतःच्या प्रकाशानं स्वलीलेनं अतिशय स्वज्वल दिसणार निज तेज, घवघवीत घन सावळा, घवघवीत असणार. किती सुंदर आहे ओ, किती सुंदर आहे ओ. कोटी मदन ओवाळून टाकावेत एवढा सुंदर असणारा परमात्मा माता कौसल्या डोळ्यानं पाहतात. जेने निज तेज विलासे मी तूपनाचा ठावची कुसे जगात्म प्रकाशे प्रकाश सोहळा उल्लासे प्रमानंदे. माय बापांनो, ज्या निज तेजाच्या विलाशानं काय होत तर मितूपणाचा ठावची पुसे. प्रभूच्या आत्मतेजाचा विलास घेण्याची इच्छा झाल्याबरोबरच मीपणाचा ठाव ठिकाणाच उरत नाही. मी म्हटलं की दुःख आहे, मी व्यक्ती आहे, मी शरीर आहे. शरीर म्हटलं की शरीराला पीडा, स्नान, भूक, निद्रा, भय, आलस्य, मैथून, नाना प्रकारच्या क्रिया. मग मी म्हटलं की माझं, तू म्हटलं की तुझं. मग आपल्याला भेटत नाही, दुसऱ्याचं देखवत नाही, नाना प्रकारचे विकार आहे. जिथं मितूपणा आहे तिथं विकार आहे, दुःख आहे, रोग आहे. परंतु ज्या श्रीरामाच्या तेजाकडे बघितल्यानंतर मी कोण आहे याची भावना उरत नाही, तू कोण आहे याचा विषय राहत नाही. आणि जग आत्मत्वानं प्रकाशलं जात असा परमानंदाचा सोहळा प्रगट होतो म्हणता. निज निर्धारे असो समूळ विरे त्रिलोक्ये ब्रह्मते अवतरे सर्वांगी भरे स्वानंद. ज्या तेजाच्या निर्धारानं, होय पंढरपूरच्या तेजाचा निर्धार केला की आपलं अहम सोहम समूळ विरे, सगळं चोरून जातं. मी कोण आहे, तो कोण आहे, आणि त्याच्यावर चित्त नसलं मी या जातीचा, मी मोठ्या जातीचा, ते बारक्या जातीचा, मी श्रीमंत, ते गरीब, मी गोरा, ते काळ, मी बुटका, ते अहंकाराची दुःख आहे. परंतु ज्या तेजाचा निर्धार केल्याबरोबर अहम सोहम समूळ विरे आणि त्रैलोक्य ब्रह्मत्वान अवतरलेलं आहे हे लक्षात आलं की सर्व अंगामध्ये स्वतून मिळणारा आनंद प्रकट होतो असं सांग. ज्या तेजाच्या निज निष्ठे विषयाचे विषयत्वाटे बंद मोक्षाचे विरडे फिटे सवे कोंदाटे परब्रह्म. ज्या तेजाच्या निज निष्ठेनं, होय तेजावर काय ठेवली पाहिजे, निष्ठा. कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म आहे. भाव कसा पाहिजे,
निष्ठावान पाहिजे मायबापांनो. मग विषयांचे विषयत्व अटे. कारण विषयाच्या ठिकाणी विष आहे आणि मी त्व म्हटल्यानंतर ते विष डसत. मी व्यक्ती आहे म्हटल्यानंतर मला सुख असावं, मला उपभोग असावे, मला आकार असावा, मला विलास असावा ही इच्छा उत्पन्न होते. परंतु मला तो श्रीराम पाहिजे. त्याच्या निज तेजावर निष्ठा ठेवल्यानंतर विषयाचं विषयत्व आटतं. विषयच काय होतं? बंध मोक्षाचे बिरडे फुटे फिटे. मोक्ष मिळवण्यामध्ये बंधन काही असेल तर ते विषय. विषयाच्या बिरड्याला असा जीव बांधलेला असतो. ते वासरू असतं बघा, त्याला कशानं बांधते? बिरड फोडून बांधते. झटके देते पण सुटत नाही. तसं मोक्षरूपी दूध पिण्यासाठी प्राणी जेवढा झटका मारेल तेवढा बंधनाच्या बिरड्यानं विषयाच्या बिरड्यानं बांधलेला असतो, तो सुटत नाहीये. परंतु त्या तेजावर निष्ठा असेल तर बंध मोक्षाचे बिरडे तुटे आणि मग स्वयं कोंदाटे परब्रह्म असं सांगतात. ज्या तेजाची अधिपती रविचंद्र हे सवे हरपती. ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती निर्विषय स्थिती सुख कोंदे. ज्या तेजाच्या दीप्तीनं जाळ लावल्यानंतर त्याच दाहकता असते, तसं अध्यात्मामध्ये भगवंतावर भक्ती उत्पन्न झाल्यानंतर त्या तेजाची प्रभा स्वयं मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी. अध्यात्म ज्ञानाचं तेज अंतःकरणात उत्पन्न झाल्यानंतर सूर्य सुद्धा खद्योत वाटतो. रवी चंद्र स्वयं हरपती. ते तेज, तो प्रकाश ब्रह्माची स्फूर्ती देतो. आणि मग विषय आवडतील का? विषय खरे वाटतील का? जिथं सूर्य तसा रात्री बल्ब लावल्यानंतर सकाळ झाल्यानंतर बल्ब सुरू जरी राहिला तरी बल्बच दिसत नाही का? सूर्याच्या प्रकाशाची एवढी ताकद आहे आणि सूर्य हरपून जाईल एवढा प्रकाश श्रीरामाचा आहे. आणि त्या प्रकाशावर त्या तेजावर निष्ठा झाल्यानंतर विषयाची स्थिती निर्विषय स्थिती होते आणि मग सुख कोंदत. कारण विषय दुःख देतात, विषयाची अवकात नाही राम भक्ताला दुःख देण्याची. का? रामावर निष्ठा असणारा फक्त सुखच उपभोगतो असं सांगतो. ऐसे स्वाभाविक सहज तेजाचे निज तेज. याची मूर्ती चतुर्भुज देखतसे चोज कौसल्या. असं स्वाभाविकानं सहज काय आहे? तेजाचे जे निज तेज. सूर्य सुद्धा चार्जिंग केल्यानंतर चलतो. ते चार्जिंग कुठून होते? शेषशाही नारायणापासून तेजाची झलक सूर्यावर पडते, मग तो जगाला तेज देऊ शकतो. म्हणून जगातील सर्व तेजाचं निज तेज स्वभावानं सहज श्रीराम आहे आणि ते तेज चतुर्भुज रूपानं माता कौसल्याच्या पुढे उभा आहे आणि त्या तेजाला माता कौसल्या वंदन करतायत, पाहतायत असं सांगतात. देखे ठकाराचे निज ठाण दो हाती धनुष्यबाण. करावया राक्षस निर्दळन ओढी काढून विनायासे. आणि त्या भगवंताचं निज स्थान आहे, निज ठाण आहे. दो हाती धनुष्यबाण. हातामध्ये धनुष्यबाण आहे. अयोध्येमध्ये जे भगवंताचं रूप आहे का, ते बाल श्रीराम आहेत. बाल श्रीराम म्हणजे लेकरू नाही दाखवलं. जसे प्रगट झाले
तसं ते रूप आहे. जसं आता या अध्यायात वर्णन आहे का, तीच अयोध्यामध्ये जी प्राणप्रतिष्ठा झाली ती मूर्ती ही आहे. हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले प्रभू कशासाठी आहेत? करावया राक्षस निर्दळन, राक्षसांचा नाश करण्यासाठी हातात धनुष्य घेतलेला आहे. हे बघा, घरच्या कारभाराला वय नसतं. बारका कितीही मोठा झाला तर तो बारकाच असतो, पण मोठा कितीही बारका असला तर तो करताच असतो. भगवंताला 12 गावचा अग्नी कृष्णाला गिळावा लागला आणि रामाला जन्मल्याबरोबर हातात धनुष्य घेऊन उभं राहावं लागलं, कारण राक्षसाचं निर्दालन करण्यासाठी प्रभू सज्ज आहे. करावया बंधमोचन सुर नर ग्रहावयदान, अभयास्ते संपूर्ण विराजमान रघुवीर. देवता गणांची बंदी मोचन करण्यासाठी, देव लोकांना अभयदान देण्यासाठी रामचंद्र प्रभू विराजमान झालेले आहे. करिता राम नाम स्मरण, जीवासी करावया ब्रह्मपूर्ण, सवे कृपाळू अमन, हृदस्ते पूर्ण आश्वासित. एका हातामध्ये धनुष्य बाण आहे, 2 हातामध्ये बाण आहे, दुसरा एक हात असा आहे. मला चतुर्भुज प्रभू आहे. तुम्ही फक्त माझं नाव घ्या म्हटले, तुम्हाला रक्षण करण्याची जिम्मेदारी, तुमचा उद्धार करण्याची जिम्मेदारी माझी आहे. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो, अशा प्रकारचे ते प्रभू आहेत असं सांगतात. सत्वगुणाचे भरिते भरे, ते आपोआप ओसरे, ओवणी सावध चमत्कारे, राम निर्धारे निर्धारी. हरी चरणातळी रक्त शोभा, लोपित बाळ सूर्याची प्रभा, जगाते भुलवी जगदंबा, तिही चरण रंगा भुलली. माय बापन, त्या भगवंताचं संत एकनाथ महाराज वर्णन करतायत. हे बघा, अगोदर हाताचं वर्णन केलं, डायरेक्ट पायापाशी गेले का? हातामध्ये धनुष्य बाणे आम्हाला सांगितलं, त्याचं भजन करायलो, ज्याच्यात रक्षण करण्याची ताकद आहे, त्याचं नाव घ्यायलो, तर जो अभयतीचं वरदान तुम्हाला देऊन मोक्ष देण्याचं शब्द देतो. आणि संत आहेत, संताला देवाचे काय आवडतात? पाय. आणि त्या देवाचे, भगवंताचे पाय कसे आहेत? तर चरणातळी अरक्त शोभा. लेकराचे पाय असे लालबुंद दिसतात, मला रक्त येण्यासारखे. किती लालबुंद दिसतायत? तर लोपित बाळ सूर्याची प्रभा. बाळ सूर्य सकाळचा जसा लालबुंद दिसतो, तशा प्रकारे प्रभूचं तेज आहे. जगाला भुलवणारी लक्ष्मी ज्याच्या पायाला भुलली, तो भगवान किती सुंदर असेल असं सांगतो. माया तर्क्य सर्वासी, वेदशास्त्री प्रसिद्धी ऐशी, तीही भुलली चरणासी, झाली दासी सर्वदा. माया अतर्क्य आहे. किती अतर्क्य आहे महाराज? वेद शास्त्राला सुद्धा प्रसिद्ध आहे. वेदांनी सुद्धा वर्णन केलं मायेचं. कारण माया भुलवते, भुलवण्यामध्ये विशेष आहे. पण तिला बोलवून पाय दाबायला लावणारा माझा बाप आहे, माझा देव आहे. सर्वदा सदैव त्या प्रभूची दाशी आहे असं सांगतात. सनकादिकाति विरक्त, तिही चरणारविंदी असत, भरमार होनिया सतत, आमोद घेत समानंदे. माय बापांनो, सनकाधिक हे अतिशय विरक्त आहेत.
जगातील कोणत्याच वस्तूची अपेक्षा सनक सनंदन सनत कुमार यांना नाही आहे. अंगावर वस्त्रही घातलं नाही. एवढंच नाही, रूपावर वयाचा प्रभावही नाही. सतत 5 वर्षाची. एवढे विरक्त असणारे सनकादिक सुद्धा या पायाचा मोह सोडू शकले नाही. आणि भुंगे जसे कमळात अडकून बसावेत तसे सनकादिक या श्रीरामाच्या चरणाच्या अनुरक्तीनं भरलेले आहे. चरणाची या समुद्रिका न वर्णवे वेद शेषादिका ध्वज वज्रांकुश वृद्धवरेका पायी पद्मदेखा यावंकित. माय बापांनो, प्रभू रामचंद्रजीच्या चरणाची सामुद्रिक सांगतायत की चरणावरती काय काय आहे. याचं वर्णन वेदाला होत नाही, शेषाला होत नाही, कुणालाच होत नाही. मग मला होईल का? पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नाथ महाराज सांगतायत ध्वज, वज्र आणि अंकुश. ध्वज आहे, देवाचे पाय बघा, झेंडा आहे आणि तो झेंडा भगवा आहे. कारण देवाच्या पायावर भक्त असतात आणि भक्तांचा ध्वज भगवा आहे. आणि भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे. त्याग म्हणजे विरक्ती. विरक्तीनच ज्ञान मिळतं, ज्ञानानच भजन करतं, भजनानच देवाचे पाय मिळतात. आणि देवाची पाय हाच भक्ताचा विजय म्हणून भक्ताच्या पायावर भगवी पताका आहे. भगवंताच्या पायावर ध्वज भगवा आहे, त्याच्यावरती वज्र आहे जे तुमच्या आमच्या पापाचा घात करत ते. आणि अंकुश ही भक्ताची भगवी पताका प्रभूच्या चरणावर कधी पोहोचते? ज्यानं स्मरणाचा नित्य अंकुश, मनावर नित्य भगवंताचं स्मरण करावं हा अंकुश ठेवलेला आहे. मन याच्या आजूबाजूला कुठेही जाऊ दिलं नाही अशा प्रकारे. आणि त्यानंतर सांगतात पायी पद्मदेखा यावंकित. पायावरती त्या ठिकाणी लहान कमळ आहे आणि त्या कमळावरती अतिशय शोभा शोभून दिसते. कमळ देवाच्या पायावर आहे, त्यामुळं कमळ महत्वाचं आहे. अगोदरही कमळ आणि आताही कमळ. कमळच गरजेचं आहे. पण ज्याच्या डोक्यात मळ आहे त्याला काय कळेल? कमळ. ज्याला स्वार्थाचा मळ ज्याच्या डोक्यात आहे त्याला कमळ कळत नाही असं सांग. चरणातळी रक्त क्षोभा बरवंटी शुद्ध श्याम परभा इंद्रधनुष्य मिरवे नभा तैशी शोभा शोभत. चरणाच्या ठिकाणी अरक्त असणारी ललबुंद शोभा आहे. बरवंटी शुद्ध श्याम प्रभा, जो पायाचा घोटा असतो त्या ठिकाणी इंद्रधनुष्यासारखं ते दिसतं. त्याच्यामध्ये सावली दिसते, त्याला म्हणतात श्याम प्रभा. आणि इंद्रधनुष्यासारखं तिथलं तेज दिसतंय. अशा प्रकारचा भाव भगवंताच्या पायाबद्दल संत एकनाथ महाराज वर्णन करतायत. उपासका यंत्र पूर्ण तैशी घोटी पै त्रिकोण दोही पायी निळवर्ण विराजमान शोभती. उपासका यंत्र जशा प्रकारची असतात, ती लक्ष्मीची वगैरे यंत्र असतात बघा, घरावर फोटो लावलेले 3 ह्याचे. त्या उपासका यंत्रासारखी भगवंताची घोटी त्रिकोण आहेत. पायाचा जो काही बाहेरचा भाग असतो, बाहेरची बाजू, त्याला 3 घोटे असतात. ती उपासक यंत्रासारखी असतात आणि ती निळ्या रंगाची आहेत. अशा प्रकारे अतिशय सुंदर दिसतात असं सांगताय. यंत्रपिटी वर्ण प्रभळा तैशा पोटरिया सरळा अक्षर रूपे त्या निसळा अति निर्मळा सुकुमारा. यंत्रपिठीची जी काही वर्ण असतात ती कोणकोणती आहेत? अ व क वगैरे जी काही वर्ण आहेत
त्या तैशा पोटरिया सरळा, तशा पायाच्या पोटऱ्या कशा आहेत? सरळ आहेत, अक्षर रूपे निसळा. अक्षर ब्रह्म भगवान आहेत, त्यामुळं अशा सरळ पोटऱ्या आहेत. म्हणजे पाय ते आपल्या गुडघ्यापर्यंतच जे काही मधली पोटरी आहे ती सरळ आहे. अशा प्रकारचं सुकुमार सुंदर वर्णन ग्रंथकर्ते करतात. जानू चक्रे अति वर्तुळ, जैसे आरसे निज निर्मळ, निजात्मरूप सकळ, ते तत्काळ प्रतिबिंब. जानू चक्र भगवंताचं जी काही गुडघ्याची वाटी आहे ती अतिशय वर्तुळ आहे. जैसे आरसे निज निर्मळ, आरसा जसा निर्मळ असतो की नाही तशा प्रकारे भगवंताचे घोटे आहेत असं सांगतो. करदळी स्तंभाचे शुद्ध सार, त्याहुनी माडिया सुकुमार, लागता खुपती चंद्रकोर, ऐसे अरुवार जगद्वय. कर्दळी स्तंभासारख्या अतिशय सरळ असणाऱ्या भगवंताच्या मांड्या आहेत. चंद्र किरण त्या ठिकाणी रुततील एवढ्या अरुवार आहेत असं सांगतात. श्रुती आणि समृती दोही पायी वाक्य गरजती, आदुवादान निश्चिती, उपवेद स्थिती विभागो. श्रुती आणि स्मृती या दोन्ही पायात दोन वाक्य आहेत. वाक्य मला वाटतं चैन. श्रुती कशाला म्हणावं? वेदांना आठवून जे लिहिलं जातं त्याला श्रुती म्हणतात, आणि जे काही पाठ आहे त्याला स्मृती म्हणतात. असो काहीही असो, त्या भगवंताच्या पायातले काय आहेत? चैन आहेत. चैन काय होत असतात? वाजत असतात. आणि काय म्हणून वाजत असतात? त्या देवाचंच रूप वर्णन करत असतात असं सांगतात. वेदांत शुद्ध शास्त्र थोर, चरणी गरजती तोडर, धन्य द्वैताचे शरीर भार, चरणी निरंतर रुळती तोडरी. वेदांताचा शुद्ध सार असणार भगवंताच्या पायाच्या पैंजणातून बाहेर येत आहे. कारण वेदाचं सार देवाची पायच आहेत. बरोबर आहे. दुसरं काही सार आहे का? नाही. त्याच्या पायाशिवाय दुसरीकडे जाणारा रस्ता चुकलेला आहे. एकच रस्ता. पडलेला थेंब जसा समुद्राकडे निघतो तसं जन्मलेल्या प्रत्येक जणांना श्रीरामाच्या पायाकडे निघावं. एकच वेदाचं सार आहे, बाकी काहीच नाही. बाकी सगळं असार आहे. म्हणून सांगतायत माय बापांनो, दैत्यांचे शरीर धन्य आहेत की त्यांच्या शरीरावर भगवान काय ठेवणार आहेत? पाय ठेवणार आहेत असं सांग. जगाचे गुह्य श्रीराम पूर्ण, त्या गुह्याचे गुह्य दक्षण, तेथे पावो शके कोण, ते सुख संपूर्ण जानकी भोगी. आणि जगाचं गुह्य प्रभू रामचंद्र आहेत. कुणाचं गुह्य? अख्ख्या जगाचं. प्रत्येकाला जन्मलेला प्रश्न आहे, हे सर्व सृष्टी चालते चालवणारा कोण आहे? किम तत् ब्रह्म की अध्यात्म? ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय? या सर्व जगाचं गुह्य प्रभू रामचंद्र आहेत. त्या भगवंताचं गुह्य कोण जाणणार आहे? म्हणून ते गुह्य फक्त माता जानकी जाणते असं सांगतात. सवे आच्छिद्रत्वे मनोहर, आणि पुढीलाचे आच्छादी छिद्र, तोची काशेशी पितांबर, तेजे दुर्धर दैदिप्यमान. स्वयं अचित्रत्वे मनोहर, ज्याला कसल्याही प्रकारचं चित्र नाही, जो अतिशय मनोहर आहे, मनाला हरवणारा आणि छिद्र नसणाराच, भावाच्या बळानं दुसऱ्याचं छिद्र अछिद्र करतो. छिद्र म्हणजे काय? शंका. तुमच्यामध्ये ईश्वर असण्याबद्दल जर काही शंका असेल आणि ती जर आमच्या संबंधानं मिटली तर आमचे संबंध हे अछिद्र असा अर्थ. पुढीलांचे आच्छादी छिद्र,
आणि तसंच जगाचं छिद्र आच्छादन करून भगवंताच्या काशीला लागलेला तो पितांबर अतिशय तेजस्वी आहे. पीत अंबर. कोणता अंबर? पीत अंबर. त्याला पितांबर म्हणावं. अंबर म्हणजे काय? वस्त्र. मज खेळावया चिदंबर म्हटले नाथ महाराज की तुमच्या आमच्या सर्वांचं अस्त्र जर कोणतं असेल, अस्त्रण प्रावरण जर कोणतं असेल, तर ती आहे आपली आस्था. आणि आस्थेवर कसल्याही प्रकारची शंका नसणं म्हणजे अछिद्र आस्था. आणि अछिद्र आस्थाच भगवंताचं गुह्य जाणू शकते. म्हणून त्या गुह्यावर गुंडाळलेला तो पितांबर आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. पितांबर श्रीराम कासेसी लागला निज भावेसी तेनेची तो अनयासी गुह्य गुह्यासी पावला. पितांबर श्रीराम काशेला लागलेला आहे. कशाच्या ताकदीवर? निज भावेसी. म्हणून तो अनायासानं श्रीरामाची कास त्या ठिकाणी पावला. म्हणून आपली आस्था बिना बोळाची पाहिजे, बिना छिद्राची पाहिजे. जगाचं छिद्र झाकीत 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 आपण श्रीरामाच्या कासेला लागावं. कारण त्याचा स्वभाव आहे काशे लागल्या उद्धारे. म्हणून तो पितांबर कसलाही सायास न करता भगवंताचं गुह्य जाणण्यापर्यंत पोहोचला असं सांगतात. नाभी सखोलातिशेसी सहस्त्रताबद्ध बुडता ब्रह्मयासी ठावोन निघेतयासी होवोनी कासाविशी वरताला. भगवंताची नाभी अतिशय सखोल आहे. 1000 वर्ष ब्रह्मदेव डुबक्या खाला, गोच्या खाला, गोच्या खाला. कुठं? देवाच्या बिंबीमध्ये. ठावून निघे तयासी मग कासावीस झाला असं सांगतो. तेव्हा श्रीरामाचे श्वासोनी बैसविला कमळासनी त्याशी चतुर्श्लोकी उपदेशोनी श्रेष्ठ करोनी स्थापिला. आणि त्यावेळेस घाबरलेल्या ब्रह्मदेवाला भगवंतानं आश्वासन दिलं. घाबरलेलेला कशावर बसवावं? कमळाच्या आसनावर बसवावं. कारण कमळाच्या आसनामध्ये भीती कमी होते महाराज. म्हणून त्या ठिकाणी चतुश्लोकाचा त्याला उपदेश केला आणि श्रेष्ठ करून त्याची स्थापना केली असं सांगतात. त्या श्रीरामाचे नाभिस्थान बैसला देखे कमळासन त्याच्या हृदयचे महिमान मूलता मौन श्रुती शास्त्रा. नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत ज्याच्या नाभीतून कमल उत्पन्न झालं त्या कमळावर ब्रह्मदेव बसला. त्याच्या नाभीचं त्याच्या हृदयाचं वर्णन करणं शक्य आहे का? वेदशास्त्राला सुद्धा अगम्य आहे असं ग्रंथ करतात. जयाचे हृदय चिदाकाशी आकाश हरपे सवकारेसी सिद्ध पावले त्या ठायासी चिदशासी एकत्रे. ज्याच्या हृदय चिदाकाशामध्ये आकाश कार्यासहित हरपून जात, ज्याच्या हृदयात पाणी महाशून्य भरली, प्राचीन सकळ प्रभू सर्वच आकाशाचं घोटन करणारे प्रभू. कारण आकाश त्याच्या हृदयात हरपून जात. एवढा मोठा माझा बाप आहे. देव केवढा? या आकाशाच्या बापाच्या बापाचा बाप आहे. एवढा मोठा असणारा देव त्याच्या हृदयामध्ये आकाश हरपलं.
पण सिद्ध त्या ठिकाणी पोहोचले चिदांशाच्या एकत्रत्वानं. म्हणून चिद अंश सचितानंद श्रीराम आहे आणि त्या अंशाचे एकत्र व्हा, एकनिष्ठ व्हा आणि त्याच्या एकनिष्ठ झालं की मग जगाचं आकाश ज्याच्यात हरपतं त्याच आपण होतो असं सांगतो. तेथे अनन्यत्वे मुनिजन जोडोनी झाले अभिन्न, तेची हृदयी पदक पूर्ण गुणे विणल्यालेसे. आणि त्या ठिकाणी अनंत मुनिजन जडले कुठं भगवंताच्या हृदयाला. कसे झाले? अनन्य झाले आणि अनन्यत्वान अभिन्न झाले. कारण देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेव. अभिन्न ऋषीश्वर हृदयावर झाले आणि मग हृदयावर भगवंताच्या काय आहे तर पदक आहे. पदक म्हणजे पायाचा छापा आहे. भृगु ऋषीनं मारलेली लाथ जी भगवंतानं गुणाशिवाय लिहिले. मला सांगा, माणूस रागीट आहे, काय झालं? जीभ दातात अडकली, राग आला आणि दगड घेऊन दात पाडली का त्याला? का त्याला माहिती आहे जीभ माझीच दात. तसं संत म्हणजे मी म्हणजे मग तिथं गुणाचा प्रादुर्भाव होईल का? नाही. अशा गुणावीन पदक परिधान केलेला आहे असं सांग. सूक्ष्म माझीची अति थोरी, अभिमान होता केसरी. देखो निराम मध्या दुसरी, लाजे रानभरी ते झाले. सूक्ष्म मध्य भगवंताच्या कमरेचं वर्णन करतायत की बारकी कंबर असणारा पुरुष वजनदार असतो. डेहरी वाढली की जरा ती वेगळंच वाटत असते, बेडक प्रकार असतो. म्हणून माझी कंबर कशी आहे बारकी, हा अभिमान कुणाला होता? सिंहाला होता. सिंहाची छाती बघा, कंबर बघा. कंबर बारीक, छाती वजनदारपणा. सिंह सिंहच असतो. आपण किती जरी वाघ म्हणलं तर सिंह सिंहच आहे. आणि त्या सिंहाला अभिमान होता, पण त्या सिंहानं भगवंताची कंबर बघितली आणि लाजला. कसं आहे, वाचणाराला आपल्या वर चढवाचे बघितला की माणूस जरा लाजत असते. देवबाप्पाला देवबाप्पा, महाराजाला महाराज जमत नाही म्हणतात. विनोदाचा विषय वेगळा. परंतु त्या ठिकाणी सिंहाला सुंदर कंबर बघितली, लाज वाटली आणि तो वनाला गेला असं सांगतो. पहावया श्रीराम मध्य रचना, अभिमान त्याग पंचानना. मेखळा अंगवोनी अंगवना, मध्यभागी जाना चित्रत्वे जडले. श्रीरामाची मध्य रचना पहावी असं त्याला वाटलं. पळून गेला राग राग. गेल्यानंतर त्याला वाटलं काय सुंदर दिसायचं, बघायचं सोडून दिलं आणि द्वेषात. आता समजा आपल्याला थोडं लय रामायण जमतं, आपल्यापेक्षा एकदम भारी माणूस आला, आता आपल्याला किंमतच मिळत नाही म्हणून आपण निघून गेलो. निघून गेल्यास पुन्हा मनात आलं राव किती सुंदर सांगायचं, ऐकायचं सोडून देऊन उगाच बाहेर निघाला. पुन्हा जाऊन माणूस बसतं की नाही. तसं रामाच्या कमरेचं सौंदर्य बघितलं, सौंदर्य बघतच राहावं म्हणून अहंकार सोडला आणि सिंह परत आला. आणि श्रीरामाची कंबर पाहण्यासाठी चित्रानं बनला आणि भगवंताच्या मेखळेला म्हणजे करदोड्याला, म्हणून आजही लेकराच्या करदोड्याला सिंहाचे चिन्ह असते. का? शहाडे होऊन सिंह राहिला असं सांगतो. जो अपरंपार अनंत त्यास अनुभवी अकळीत, देवी मेखळे माझी रघुनाथ, दिशे समस्त अकळीला. जे अपरंपार आहे, अनंत आहे, त्याला कशानं आकळता येतं? अनुभवानं आकळता येतं. अनुभवा ज्याच्यापाशी भाव आहे त्याच्यापाशी अनुभव आहे. अनुभवानं त्याला आकळता येतं आणि त्या अनुभवाच्या श्रीराम आकळी सगळा भक्ती भावार्थ मेखळा.
आणि ती मेखळा म्हणजे करदुडा तो भगवंताच्या कमरेला बांधलेला आहे असं सांगतात. झाली या निज वस्तू प्राप्ती सकळ व्रती उपशमती केवी सूत्र घटिकाची पंक्ती जे मेखळे प्रती अधोमुख. वस्तू प्राप्त झाल्यानंतर सर्व वृत्ती उपशमतात. साहेबांचे झाला पुन्हा पुस्तक गोळा करील का? तस जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्याला बघितल्यानंतर वृत्ती उपशमतात, शांत होतात. त्या पद्धतीनं त्या करदुड्याला बांधलेल्या ज्या शूद्र घंटी काय त्या खाली मान करून वाजू लागल्या. का? आवाज कुठपर्यंत करायचा असतो? मी आलो सायरन वाजतं का? आपण ज्याला जिथं पोहोचायचं तिथं गेल्यानंतर खाली मान घाल. तो श्रीराम बघितला. शूद्रघंटिका म्हणजे वेद शास्त्र यांचं वर्णन बर का. वेदाचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान, तर्काचं ज्ञान, पुराणाचं ज्ञान, चौवेदी ज्ञान, सही शास्त्रकारण, 18 ही पुराण, अशा प्रकारच्या सर्व शूद्रघंटिका भगवंताच्या कमरेत गेल्या आणि त्या करदुड्याला खाली मान घालून उभ्या राहिल्या असं सांगतात. नाना मताच्या निज मेळा त्याची किंकिणी ज्वाळमाळा या परी विचित्र लीळा कंठी मेखळा शोभत. नाना मतांचा मेळा. कशाचा मेळा? मतांचा मेळा. कुणाचं मत? शास्त्राचं मत, पुराणाचं मत, वेदाचं मत, साधूचं मत, पंडिताचं मत, भक्ताचं मत, कीर्तनकाराचं मत, वाचकाचं मत, सर्वांचं मत कुणासाठी? श्रीरामासाठी. आणि अशी अनेक मत म्हणजेच मन आणि मनरूपी माळ ती काय आहे? त्याची किंकिणी ज्वाळमाळा. विचित्र पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कटीला मेखळा शोभू लागलेले आहेत असं सांगतात. पितांबराचे उभय भाग दोन्ही भागी मुक्तलग तेणे अंगाचा फिटला पांग अंगीची अवयंग निज शोभा. पितांबराचे उभय भाग त्या ठिकाणी दोन्ही भागी मुक्तलोग. दोन्ही बाजूला पितांबराच्या काय म्हणत? आता आपण त्याला नक्की म्हणतो. मुक्त असे मोत्याचे मणी लावलेल्या नक्या होत्या, चमचम चमचम चमकणाऱ्या. त्यामुळे अंगाचा काय फिटला? पांगच फिटला. तेथे वसती विजनशील. ते जे काही मुक्त मोती आहेत ते कोण आहेत? विजनशील. आपण जनशील. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजात राहतो. विजनशील ते एकटे राहतात. कुणासाठी? देव मिळवण्यासाठी. काय झाकलेलं असतं त्यांनी? अछिद्र. त्यांची आस्था स्थिर असते. ती आस्था चम 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 चमकत असते. ते देवाच्या पितांबराची नखी आहे. आणि जन वन सकळ समसाम्य. आणि त्यांच्या दृष्टीत जन वन सकळ समसाम्य श्रीराम आहे. अशा प्रकारची आस्था म्हणजेच पितांबराला लागलेली ती मुक्तलग आहेत असं सांगतात. जयाचे पाहता वक्षस्थळ सभाय भरित समूळ ते वस्ती विजनशील जनवन सकळ समसाम्य. अंगीची अव्यंग आधीची वाचन. पितांबराचे उभय भाग दोन्ही भागी मुक्तलग तेने अंगाचा फिटला पांग अंगीची अव्यंग निजांग शोभा. पितांबराच्या दोन्ही बाजूला मुक्तलग आहेत आणि त्यानं अंगाचा अंग फिटला. अंगीची अव्यंग निजांगे शोभा. अंगाला अव्यंग अशा प्रकारची भगवंताच्या निजांगाला शोभा आहे असं सांगतात.
जयाचे पाहता वक्षस्थळ सवाय भरीत समूळ तेथे वसती विजनशील जनवन सकळ समसाम्य. ज्याचं वक्षस्थळ बघितल्यानंतर सबाह्य भरीत समूळ आणि तेथे वसती विजनशील. ज्यांची छाती बघितल्यानंतर आत बाहेर तपस्वी वास्तव्याला त्या छातीवर राहतात भगवंताच्या, त्या ठिकाणी विजनशील राहतात आणि त्यांना जल वन सामान्य सर्व समसमान दिसतात. अशा प्रकारची कोणती तपस्वी? वैराज देव असं वर्णन आलेलं आहे किष्किंधाकांडाच्या मध्ये माहिती असतो 13व्या अध्यायामध्ये. ते वैराज देव कोण आहेत काय नाही बघून घ्या. अशा प्रकारे त्या ठिकाणची तपश्चर्या करणारे विजनशील छातीवर राहतात असं सांगतंय. पाहता जयाचा कंभुकंठ वेदाची ते वाहती वाट तेथोनिया होती प्रगट स्वर वर्ण वरिष्ठ मर्यादा. आणि ज्याचा कंभुकंठ बघितल्यानंतर वेदाची ते वाहती वाट. छातीचं वर्णन झाल्यानंतर कुठपर्यंत आले नाथ महाराज? कंभुकंठापर्यंत. भगवंताच्या कंठातून कुणाची वाट आहे? वेद जन्माला आले, कारण हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वयं अनुवादला गीतेबद्दल माऊली लिहितात. भगवंताच्या वेदाची उत्पत्ती कंभुकंठातून झालेली आहे आणि वरिष्ठ स्वर मर्यादा आहे असं सांगतात. ओंकारा माझी वर्णयुक्ती देवी मुखा माझी दंत पंक्ती चौकीचे चारी मिरवती चिदानंद दीप्ती सोली. आणि मग भगवंताच्या दाताचं वर्णन करतात. ओंकारामध्ये जसं वर्ण व्यक्ती आहेत. ओंकार किती वर्ण महाराज? 3 वर्ण आहे. अकार उकार मकार. 3.5 मात्राचा ओम हा शब्द आहे. त्याच्यातून 4 वेद जसे उत्पन्न झाले तशा प्रकारची भगवंताची दात म्हणजे भगवंताच्या दाताची चौकी आहे जी चिदानंदाच्या दीप्तीनं झळकू लागली चमकू लागली असं सांगतात. जीव शिव विभाग जनी तैसे देखा दर दोन्ही यज्ञ झाले आले श्रीरामवदनी मिळले मिळली एकत्र. जीव शिव हे विभाग आहे. कशामध्ये? जनामध्ये आहेत. आणि ते म्हणजे अधर 2. ज्यांना धरणारा कुणी नाही ते अधर म्हणजे भगवंताची ओठ आहे. ती भगवंतानं धरली तर धीर नाही तर अधीर महाराज. आधार कार्ड नसलं तर देशात राहता येईल. राम म्हणत नसेल तर जगात राहता येईल का त्याला? तो नरकची पै जाणार. ऐक्या आले श्रीराम वदनी. जीव आणि शिव हे 2 ओठ भगवंताच्या मुखामध्ये एक झाले म्हणून राम म्हटलं की दोन्ही ओठ एकत्र होतात. मिळले मिळणी एकत्वे एकत्वानं मिळले असा हे बघा भावार्थ रामायण. श्रीरामाचं वर्णन. कुणी जर म्हणेल मी श्रीरामाचं वर्णन खूप करतो तो येडा आहे. जे वेदाला झालं नाही तुम्हाला होणार. माय बाप्पा तुम्ही आम्ही प्रयत्न करायचं असते. भगवान प्रभू करून घेतात आणि त्या पद्धतीत सेवा करायची असते. वर्णन शक्य नाही. यामध्ये चुका निश्चितच असतील. श्रोते मायबाप्पांनी क्षमा करा. निवटोनिया नास्तिके अवक्र जे का अस्तिक्य त्याची श्रीरामाचे नासिक शोभेचे बीक शोभवी. आता भगवंताच्या नाकाचं वर्णन करतायत. निवटोनिया नास्तिक्य देव नाही म्हणणाऱ्या प्रवृत्तींचा विनाश केल्यानंतर जी उरते ती अवक्र आस्था. कोणती? अवक्र आस्तिक्य. तुम्हाला देव आहे वाटतं का? देवच आहे वाटतं?
दोन्ही फरक लक्षात घ्या. देव आहे वाटणं, उग महाराज म्हणायलेत म्हणून वाटणं. लोक एकांतात बसले, पुन्हा बघितला नाही. अवक्र जे का अस्तिक्य, फक्त देवच आहे आणि तोच माझा आहे, तोच मला माझा करायचा आहे, या दृढ भावनेला अवक्र आस्तिक्य म्हणतात. आणि ही अवक्र आस्था जिथं आहे तिथं निरपेक्षता असते. सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर भंगार गोळा करून आणतं का कोणी? एखादं 2 किलो भंगार, लोखंड वगैरे सोनच चोरून आणणार. तसं ज्याला राम कळालेला आहे तो जगातील गोष्टींबद्दल निरपेक्ष असतो, म्हणून निरपेक्षतेची नाशिक म्हटलं जातं. जगाचं नास्तिक्य निवटन करून जी अवक्र आस्था आहे त्याला आस्तिक्य म्हणतात. ते भगवंताचं नाक आहे आणि अतिशय शोभायमान दिसतं असं. चालता जितुका वायुजान, तोची श्रीरामाचा मुख्य प्राण, तेची वेदाचे जन्मस्थान, त्रिकांड पूर्ण प्रतापे. चालत असताना जितका वारा आहे तो श्रीरामाचा मुख्य प्राण आहे, म्हणजे श्रीरामच आहे. म्हणून प्राणी विश्रांती म्हटलं जातं. तेची वेदाचे जन्मस्थान. श्रीरामाच्या प्राणापासून वेदाची उत्पत्ती झालेली आहे. प्राण म्हणजे आपण जे झोपेत काय घेतो, श्वास उच्छ्वास, त्यालाच प्राण म्हणतात. आणि श्वासोच्छ्वास बंद झाला की लोक म्हणतात त्याने शेवटचा श्वास सोडला. विषय कुठला? त्यामुळं भगवंताच्या झोपलेल्या अवस्थेतून श्वास उच्छ्वासातून वेदाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून तेची वेदाचे जन्मस्थान. आणि तो वेद किती कांडात? त्रिकांडात. कोणकोणती कांड आहेत वगैरे तो विषय अभ्यासकाचा, उपासना कांड, ज्ञान कांड वगैरे, किंवा ती मुख्य वेद 3 आहेत आणि एक उपवेद आहे, अशा प्रकारची 3 वेद असं सांगतात. चैतन्याचे देखे देखणे पण, त्याची आडोळा आले शरण, देखणे देखे देखना होऊन, देखणे पण सभाय. चैतन्याचं देखणे पण, त्याच्या डोळा आले शरण. जगातल्या सर्व चैतन्याचं देखणेपणा, म्हणून डोळ्यात राम असेल तर दिसतं. जेवढं काही सौंदर्य जगात, डोळ्याचा विषय सौंदर्य पाहणं, ती सौंदर्य पाहण्यासाठी दृष्टी भगवंताला शरण आली. आणि त्यामुळं तो परमात्मा तेने देखे देखना होऊन, भगवान देखणे आहेत, सभाई अभ्यंतरी पाहतात, सांगण्याचा प्रयत्न. हा आहे भावार्थ. सांगणं झाला म्हणता येत नाही, सांगता आला असाही म्हणता येत नाही, पण कसं असतं, प्रयत्न करायचा असतो. कारण प्रयत्नात आपल्याला परमार्थ घडत असतो. परमात्मा चित्तात आला यापेक्षा मोठं भाग्य नाही. त्या भगवंतामुळं जग देखणं आहे असं सांगतात. स्वानंदे निडारली दृष्टी, चिन्ह मात्रे कदेखे दृष्टी सृष्टी, देखणेपणा आणली पुष्टी, दृश्या पाटी पोटी द्रष्टाच देखे. स्वानंदानं त्या ठिकाणी दृष्टी निडारलेली आहे. दृष्टीचा डर गेला, भीती गेली. आनंद घेण्यासाठी माजली. एखादं माजलं की तिथंच जातं बघा. तसं ज्याची दृष्टी माजली ती एकादशीला पंढरपूरला गेल्याशिवाय राहत नाही. स्वानंदी निदारडरी दृष्टी, चिन्मात्रे कदेखे सृष्टी. मग त्याला चिन्मात्रानं ज्ञान स्वरूपानं भरलेली सृष्टी दिसते. देखणेपणा झाल्याची अंगाला पुष्टी येते. आणि मग जे जे देखी जे भूत, देते मानिजे भगवंत. म्हणून दृश्या पाटी पोटी दृष्टाच उरे.
जे दृश्य दिसतंय याच्या पाठींपोटी, याच्या माग पुढं मध्ये देवच आहे असं ज्याला कळतं, ती निडारलेली दृष्टी, कुणामुळं देखण्या असणाऱ्या श्रीरामाला दृष्टी शरण गेली आणि मग त्याच्या सन्निधानानं मिळालेली दृष्टी फक्त देखणाच पाहते आणि ते देखणाच पाहण्याची दृष्टी म्हणजे श्रीरामाची डोळे असं सांगतात. दीपा मागे पडसाई तैशा डोळ्या मागे भुवई यंकटी सांडोनिया पाही श्रीराम देही विनटल्या. दिव्याच्या मागे जशी सावली असते, पडसाई असते, तसं डोळ्याच्या माग भुवया आहे. भुवयांनी काय सांडलं तर जे खळांची व्यंकटी सांडली, वाईटपणा त्या ठिकाणी सांडला. कारण भुवया सरळ असेल तर नीट दिसत, नाही तर काय माणसं बघावं त्याला उलट दिसते हो, त्याच्या भुवयाच उलट आहेत की नाही. तसं ज्याच्या भुवया नीट आहेत, भुवयांनी व्यंकटपणा सोडलेला आहे, खळानं खळपणा सोडलेला आहे, त्यालाच राम दिसतो. नाहीतर खळाला कितीही उपदेश केला तर खळाशी उपयोग कामा. आपण अपाय त्यास आपल्याला अपाय होत असतो त्याच्या संगत. म्हणून देवाला विनंती केली, माऊली जगाला सुखी करील म्हणले, पण या खळाचं तुम्ही बघा. हे माझं ऐकतच नाही, त्याला सांगावं काय. सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून देवाच्या डोळ्यापाशी बसायचं असेल म्हणजे देव पाहायचा असेल तर भुवयांनी व्यंकटपणा सोडला असं सांगतात. जयाची विक्षेप भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी तेथेही राहे व्यंकटी अगाध दृष्टी श्रीरामाची. ज्याची विक्षेप भ्रुकुटी, वाकडी नजर केली तर म्हणतो ना आपण विक्षेप म्हणजे वाकडी नजर जर केली तर रची ब्रह्मांडाच्या, सरळ भ्रुकुटी केली तर ब्रह्मांडाची रचते आणि वाकडी केली तर ब्रह्मांडाचा नाश करतो. अशा प्रकारचा तेथे काहीच न राहे व्यंकटी. अशा प्रकारची तिथं कसलीच व्यंकटी राहू शकत नाही, वाईटपणा राहू शकत नाही. कारण तो जगाचा बाप आहे. बाप घरात वाकडेपणा करतो का? कशाला करेल? घर त्याचं आहे ना. म्हणून त्याच्या ठिकाणी व्यंकटपणा नसतो. अशा प्रकारे श्रीरामाच्या दृष्टीवरती अशी अगाध श्रीरामाची दृष्टी आहे असं सांगतात. पूर्व उत्तर मीमांसा पूर्ण त्याची मुखे श्रीराम श्रवण श्रवणे श्रवणाचे भूषण जे निज मंडन वेदांता. पूर्व आणि उत्तर मीमांसा ऐकत असताना आपण पूर्वखंड उत्तरखंड म्हणतो ना. 9 अध्याय ज्ञानेश्वरीचे मियामती सारेखे. आता पूर्वखंड विनोदे मियामती सारेखे वाणिले, आता उत्तरखंड पाहिले ग्रंथाचे ऐका. थोडं मागं पुढे झाली असं. अशा पद्धतीत सांगतायत. पूर्व मीमांसा म्हणजे इकडला कान, उत्तर मीमांसा म्हणजे या बाजूचा कान. श्रवण श्रवणाचे भूषण, श्रीरामाची कथा हेच कानाचं श्रीरामाच्या काय आहे? भूषण आहे, जे वेदांताचं मंडन आहे असं सांग. कुंडले म्हणती साकार एक म्हणती मकराकार परिते सत्यत्वे निर्विकार श्रवणे विकारणासाठी. भगवंताच्या कानातील कुंडल म्हणतायत की भगवंताचे कान साकार आहे. कोणी कोणी म्हणतात की भगवंताची कान माशाच्या आकारासारखी आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणी. परंतु नाथ महाराजांनी सांगितलं सत्यत्वानं जर बघितलं तर ते निर्विकार आहे. कारण भगवान निर्गुण आहेत आणि त्याच्या कीर्ती ऐकल्यानंतर श्रवणानं म्हणजे आपल्या कानानं मन कसं होतं? श्रवणे विकार नासती. जगातलं काहीही ऐका महाराज, विकार उत्पन्न होतात. फलाण्याच्या घरी 2 कुले सोनं आहे म्हणलं की कधी टाका मारा वाटतं, विकार उत्पन्न होतात.
कुणी सुंदर आहे म्हटलं अभिलाषा उत्पन्न होते, काहीही ऐकू द्या विकार उत्पन्न होतात. देव ऐकल्यानंतर विकार उत्पन्न होतो का? असलेला विकार नाहीसा होतो असं सांगतात. श्रवणासी संपूर्ण सावधानता निजभूषण, सावधान ते वीन जाण भूषण ते दूषण श्रवणासी. माय बापांनो, श्रवणामध्ये सावधानता हे भूषण आहे. सावधानता हे भूषण आहे आणि सावधानतेशिवाय ते दूषण मार. ऐकायला यावं पण डुकल्या माराव्या का? ऐकायला निश्चित यावं पण तरी अवधान कधी जय एकाग्र चित्त होऊन जर दिलं तर मग सर्व सुखासी पात्र होई जय. म्हणून एकनिष्ठतेनं अवधान द्यावं हे कानाचं महिमान असं सांगताय. श्रीरामाचे निज श्रवण वेदशास्त्राशी निज भूषण, ते त्रिगुण शके दूषण पवना पावन श्रीराम. पावनाला पावन करणार श्रीराम आहे. श्रीरामाचे कान म्हणजे वेदशास्त्राचं भूषण आहे आणि त्या ठिकाणी दूषण येतच नाही. म्हणून रामकथेत दूषण नाही म्हणतात. जैसे अधिष्ठान निर्मळ तैसे लेखा विशाळ भाळ, जयाच्या कपाळाची वेळ सुर सकळ व्यंचित. आणि असे अधिष्ठान निर्मळ असलं महत्वाचं आहे. अधिष्ठान निर्मळ पाहिजे. आपण ज्याचं भजन करायला ते निर्मळ आहे म्हणून आपल्याला असं भया सारू सारू बोलायले. काही जणांचे देवच मारा सन विचित्र जनावर मार देव असते. असो अधिष्ठान निर्मळ हे भगवंताचं विशाळ असणार भाळ आहे, ज्याचं सुफळ कपाळ आहे. म्हणून देव लोक ते कपाळ पाहण्याची इच्छा करतात. उगाळणी हंपाण सोह गाडीले शुद्ध चंदन, तेही केले रामार्पण चंदनार्चन लाटी. अहमपणा उगाळला आणि सोहमपणा काढला आणि चंदन कपाळाला लावला. आपल्यातला अभिमान काढला. आपल्याला उगाळणं म्हणजे अहंकार भाव गाळला आणि भावरूपी चंदन भगवंताच्या कपाळाला लावला. असं भगवंताच्या कपाळाचं वर्णन. सचिदानंद एकवेळी तैशी ललाटीची त्रिगुण त्रिवळी. आधीचा तो घन सावळावरी टिळक रे किला पिवळा शोभा शोभली कपाळा सुर सकळा स्वानंद. आधीच तो परमात्मा घन सावळ आहे, त्यावर पिवळा टिळक रेखलेला आहे. अतिशय शोभा सर्वांना येऊ लागली. प्रत्येकाला आनंद वाटतोय. सचिदानंद एकमेळी तैशील लाटीची त्रिगुण त्रिवळी, सोबोध चंदनाचे परिमळी पूजिला निर्मळी निज सज्जनी. सचितानंद ही निर्मळ एक मेळाची सदचिद आणि आनंद ही त्रिवळी भगवंताच्या कपाळाला लावलेली आहे आणि त्याच्यावर बोधाचा चंदन. ज्याला बोध झालाय, ज्याची बद्धता मावळली, त्यालाच सचित आनंद मिळतो देवाच्या कपाळावरचा. आणि त्या भगवंताची पूजा कोण केली महाराज? निर्मळ निज सज्जनांनी केले असं सांग. वाणू मुकुटाची महिमा काहीची उपमा निरुपमा, मुकुट मनीची गरिमा नेने ब्रह्मा अकळू तो. मुकुटाचं महिमान काय वर्णन करावं, काय उपमा द्यावी? जो निरुपम आहे, ज्याला उपमा देताच येत नाही, त्या प्रभूला मुकुटाची गरिमा जसं ब्रह्माला आकळता येत नाही तसं त्याचा मुकुट कळत नाही. राम मिरविले ओढिलेने तो श्रीराम लेनियाचे लेने, जेवी सोने सरे सोन टकपणे की सोन टका सोने पणे सर्वत्र सरे. राम मिरवी लेवोनी लेणे. राम लेणं लिहून मिरवत असतो का? काळ्यानं जर चांगला दागिना घातला तर ते बरं दिसतंय दागिन्यामुळं, पण आधीच दागिन्याची शोभा वाढवणारा प्रभू श्रीराम लेनियाचे लेणी. जसं सोन्याचं तेज श्रीरामामुळं, अशा प्रकारचे प्रभू. लेणे मिरवे
भूषणाही भूषण मुळी निर्गुणे शोभे सगुण जेवी लेणे स्वर्ण एकत्वे लेणे मिरवत कोण सगुणपणानं प्रभू, परंतु प्रभू कसे आहेत निर्गुण भूषणाही भूषण. मुळानं बघितलं तर ते निर्गुणानं आहेत, परंतु शोभतायत सगुणानं. जसं सुवर्ण अंगठी असतानाही चमकत आहे आणि दगडानं ठेसून गुतडा बनविला तरी चमकत, अशा प्रकारचे ते प्रभू निर्गुण स्वरूपानं तेजस्वी चैतन्यवान आहे. ऐशिया श्रीरामाच्या पोटी राम रूप देखे सृष्टी सृष्टी सभाय सपुटी देखे सृष्टी श्रीराम. ऐसिया श्रीरामाच्या पोटी असा पोटाला श्रीराम आलेला बघितला आणि तिला राम रूपानच सृष्टी दिसू लागलेली आहे. सभाय श्रीराम दिसू लागलेला आहे, असा श्रीराम माता कौसल्येनं बघितला. ऐसिया देखोनी श्रीरामा कौसल्येसी आला प्रेमा त्या सुखाची सुख संभ्रमा ध्येय धर्मा विसरली. असा श्रीराम बघितला महाराज. कसा? एवढा वेळ वर्णन केला तसा. सुखाचा संभ्रम झाला, प्रेमाचा पाना आला, आनंद झाला. जसा कौसल्येनं बघितला तसाच नाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला. काय भावार्थ रामायण ऐकणाऱ्यांचं भाग्य असेल. त्यावेळेस कौसल्येनं जे बघितला तसाच तुम्हा आम्हाला दाखवला. त्यामुळं नक्ट झालं तरी चालतंय, फक्त श्रीमंताचं भावाला सगळाच थाट होतंय. तसं आपण येडी कसे का असना महाराज त्या संत एकनाथ महाराजांची पायिका आहोत. लाडाची लेक मी संताची मजबर कृपा होतांची. आपण बालक आहोत, लेकर आहोत, परंतु त्या प्रभूनं पदरात घेतलं म्हणून या परमामृताचे पायिक आहोत असं सांगतात. अंग सर्वांगी रोमांचित स्वेद बिंदूर रवित चित्त चैतन्य वीरमत नेत्री स्रवत आनंद अश्रू. अंग रोमांचित झालेला आहे, चित्त चैतन्याशी एकीभूत झालेला आहे, शरीर लट 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 माता कौसल्येच कापतय म्हणतात. स्वानंदन समाये पोटी सुकोर मे बाष्प दाटे कंठी उन्मिलित झाली दृष्टी पडली सृष्टी मूर्छित. स्वानंदच मावत नाही, कारण कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, अशी अवस्था झाली मूर्छित. जेवी केळीते झगटे पवन तैसी शरीर कंपायमान वाचेशी पडिले महामोड ध्येय अभिमान विसरली. केळीच्या वृक्षाला वारा केळीच्या वनात घुसावं मारत फटफट 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 केळी करते. तशा प्रकारे माता कौसल्येची अवस्था झालेली आहे. धाडकन जमिनीवरती मूर्छित पडतात. सत्वगुणाचे भरिते भरे ते आपोआप ओसरे होवणी सावध चमत्कारे राम निर्धारे निर्धारी. सत्वगुणाचं भरत भरून वाहू लागलं आणि मग ते आपोआप ओसरे. सत्वगुणाचं भरत सुद्धा ओसरल्याशिवाय देव दिसत नाही. सत्वगुण सुद्धा ओसरला, सावध झाले आणि प्रगट झालेला निर्धारानं राम बघू लागली. पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. माधव बाबा महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. माय बापा भगवंताच्या कृपेनं सुंदर अध्याय बऱ्यापैकी झालाय. 68 ओव्यांचं निरूपण इथपर्यंत झालेलं आहे. हा अध्याय म्हणजे श्रीराम स्वरूप वर्णनाचा अध्याय.
भगवंताच्या कृपेनं होय तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा मानस प्रभूंच्या सत्य संकल्पाचा दाता नारायण इच्छा ज्यावेळेस सत्य असते का तर भगवान स्वतः उतरतात महाराज. नाहीतर एवढं सोपं आहे का महाराज भगवंताच्या कथेचा आनंद घेणं आणि तुमच्या पायाचा दास म्हणून ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य भेटतं. बघा राम भक्तामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. ज्याला राम आवडतो तो मोठा, त्यापेक्षा जगात कोणी मोठा नाही. मग हा राम दुसऱ्याला देण्याचं काम करा. दाता तोची एक जाणा नारायणा स्मृती. त्यामुळे व्हिडिओ अनेकांना शेअर करा, लाईक करा. जय श्रीराम. घ्या रामकृष्ण.